महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली की त्या पाठीमागे साहेबांचा हात असतो, म्हणजे शरद पवारांचा हात असतो, असा एक अलिखित नियम झालाय। साहेब बिमार पडले म्हणजे आता काहीतरी भूकंप महाराष्ट्रात येणार अशी चर्चा गावखेड्यातील कट्ट्यावर आहे। काय झालं पवारांच्या प्रकृतीला? का केलेत पवारांनी सर्व दौरे रद्द आणि नेमकं काय घडतंय? चला तर बघूया। राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अजित पवारांनी उठाव केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दुसरा राष्ट्रवादी अजित पवार गट। राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला। त्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नाव देखील अजित पवार यांना मिळालं। शरद पवार यांना तुतारी हे नवं चिन्ह मिळालं। मात्र नव्या चिन्हावर निवडणूक लढवून देखील शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीला मोठा धक्का दिला। खुद्द बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तर सुप्रिया सुळे या विजयी झाल्या। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं। राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। महायुतीच्या 232 जागा निवडून आल्या। 131 जागांसह भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला। या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला। महाविकास आघाडीतील 3 पक्ष मिळून केवळ 50 जागा जिंकता आल्या। सर्वात कमी जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्या। राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 10 जागांवरच समाधान मानावं लागलं। मात्र त्यानंतर देखील शरद पवार यांनी हार मानली नाही। त्यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौरे करायला सुरुवात केली। महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला। आताही त्यांचे दौरे सुरूच आहेत। मात्र त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढच्या 4 दिवसांचे दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत। त्यांची प्रकृती खालावली आहे। शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे 4 दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली। मात्र त्यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। समोर आलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे। त्यांना अस्वस्थ वाटत आहे। त्यामुळे त्यांनी आपले पुढच्या 4 दिवसांचे सर्व दौरे रद्द केले। शरद पवार यांची तब्येत लवकर बरी व्हावी आणि त्यांनी 100 वर्ष जगावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांना नेमकं काय झालंय ते माहिती नाहीये। मात्र सध्या महाराष्ट्रात सर्दी तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत। वयोमानानुसार शरद पवार यांना आता आराम करायला हवा। मात्र हे महाराष्ट्र दौरा सतत सुरू ठेवत आहे आणि बदललेल्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम असू शकतो। त्यांना अस्वस्थ वाटणं, सर्दी तापाचा त्रास जाणवणं साहजिक आहे। किंवा साहेब बिमार पडले म्हणजे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का, असा देखील एक तर्क लढवला जातोय। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। शरद पवारांची प्रकृती लवकर बरी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।